बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यात पडसाद। परभणीत आज महामोर्चा काढला जाणार। मनोज जरांगेंसह बजरंग सोनावणे आणि सुरेश धसही होणार सहभागी। एसी केबिनमध्ये बसून बोलण्यापेक्षा गडचिरोलीत जाण्याचं धाडस दाखवा। मंत्री शंभूराज देसाईंचं संजय राऊतांना खुलं आव्हान। एकनाथ शिंदेंवरून केलेल्या टीकेला देसाईंचं उत्तर। चाकणमध्ये भर मंचावर शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। त्या सभेच्या आधी दोघांचाही एकत्र बसून प्रवास। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्यानं जमावाकडून तरुणाला घेराव। कान पकडून मागायला लावली माफी। मुंब्र्यातल्या घटनेनंतर 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल। मीरा रोडमधील शॉपिंग सेंटरमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या। सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू। राज्यात गारठा वाढला। किमान तापमानात घट। पुढील 4 दिवस थंडीचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज।